नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, खूप काही बाकी आहे मनाच्या या डोहात, शब्द माझे थांबतात मोहात. माऊली सांगतात, समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोढी करावी लागत असते. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. नेहमी लक्षात असू द्या, जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं, जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येत असतं, पण जो अभिमानी, गर्विष्ठ आणि स्वतःचाच शब्द खरा असा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त समजावू शकते ती येणारी वेळच. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच, कारण कौतुक प्रेरणा देत असते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायलाही तयार होत नाहीत. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. व्यक्तिमत्व जर सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि हसण्यात खूप म्हणजे खूप फरक असतो. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं. पोटात गेलेलं विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकत असते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवावा. जिंकणे म्हणजे नेहमी पहिलाच येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे असते. असे काही लोक असतात जे तुम्हाला आयुष्यात खाली पाडतात, तुमच्या स्वप्नांची थट्टा करतात आणि तुमच्या चारित्र्याला आव्हान देतात. ते विजेते दिसतात, परंतु प्रत्यक्षात ते केवळ त्यांच्या असुरक्षिततेमुळे आणि मत्सरामुळे आवाज उठवत असतात. त्यांना तुम्हाला खाली खेचू देऊ नका. विश्वास ठेवा आणि स्वतःला स्वीकारा, आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे ते तुम्ही धरून ठेवा. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळे जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. स्वामी भक्तांनो, जर असंच आपला स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. मनाशी जोडलेलं प्रत्येक नात्याला कोणाच्या नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं. मनातल्या नकारात्मक विचाराचं खऱ्या अडचणी असतात. सकारात्मक जपा, यश तुमच्याजवळ नक्कीच येईल. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांचीही किंमत समजत नसते. विश्वास हा एका आरशासारखा आहे, एकदा का तो तुटला तर त्यात तुम्ही पुन्हा कधी दिसणार नाहीत. कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो, ती संपल्यावर शेवटी निव्वळ राखच उरलेली असते. त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही. त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मस्त जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे. त्याला अधिक तुम्ही सुंदर बनवा. ज्यांचा विश्वासच सरड्यांच्या रंगाप्रमाणे बदलतो त्यांचा विचार कोणी का करावा. परिस्थिती कशीही बदलो, ज्यांचा कायम तुमच्यावर विश्वास असतो त्यांचाच विचार कायम करावा. आत्मविश्वास म्हणजे अंधारातही प्रकाश शोधण्याची ताकद असते. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय तुमचं आयुष्यही नक्कीच बदलू शकतं. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. नेहमी स्वतःसोबत पैज लावा. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, आणि हारलात तर स्वतःचा अहंकार नक्कीच हाराल. स्वप्ने पहा, पण प्रयत्न करत राहा. भावार्थच फक्त स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. मेहनत आणि चिकाटीमुळेच आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरत असतात. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो.
शिंपल्यात पडला तर मोती होतो, थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. आयुष्य हे चित्रासारखे आहे. मनासारखे रंग भरले की ते फुलांसारखे खुलून दिसतच असतात. हारलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता ते. माऊली सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी करत असतो, तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. जर तुमचा नशिबावर विश्वास असेल, तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल. आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तर तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल. आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल, त्याला कसल्याही काळोख्यातून अचूक मार्ग दिसतच असतो. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची यशस्वी इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे. आरोग्य हे नेहमी औषधातून येत नाही. बहुतेक वेळा ते मन शांती, हृदयातील शांती, आत्म्याच्या शांतीतून येत असते. ते हास्य आणि प्रेमातूनही येत असते. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास नेहमीच भाग पाडत असतात. नेहमी स्वतःसोबतच पैज लावा. माऊली सांगतात, प्रत्येक सकाळ आपल्याला एक नवीन संधी घेऊन येते. काल काहीही झाले असले तरी आजच्या दिवसाला पूर्ण ताकदीने सामोरे जा. आयुष्यात प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या, कारण इथे पुन्हा वन्स मोर किंवा पोज पर्याय नसतो. आयुष्य खूप साधं असतं, कधी कधी खूप रटाळही असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना असमतल त्या सुगंधाचा प्रत्यय आपल्याला आला पाहिजे. माऊली सांगतात, स्वतःला घडविण्यात आपली वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही, तर त्या शिखरावर तुम्हाला जग पाहता यावे म्हणून चढा. समोरच्या चालत्या बोलत्या माणसांशी जितकं छान वागता येतं, तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य दुःखी होत नाही, एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो. नेहमी लक्षात असू द्या. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुम्हाला जे काम करायचे आहे, त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळेल, यावर तुम्ही नक्कीच फोकस करा. लोकांचा विचार केला तर मनासारखं जगता येणार नाही, आणि मनासारखं जगायचं ठरवलं तर लोकांचा विचार करायचा नाही. चाकू, खंजीर, तीर आणि तलवार एकमेकांशी भांडत होते. कोण सगळ्यात मोठा घाव देऊ शकतो? शब्द मात्र मागे बसून गालातल्या गालात हसत होते. ऋतू संपल्यावरही पडणाऱ्या पावसांमुळे एक गोष्ट येते की गरज संपली की त्या गोष्टीचंही आपल्याला ओझं वाटू लागत असतं. या जगातील सर्वोत्कृष्ट आणि सुंदर गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाहीत किंवा ऐकल्याही जाऊ शकत नाहीत, परंतु मनापासून अनुभवलेही नक्कीच पाहिजे. चित्रपटातील नायक चोर असेल तर तो पकडला जाऊ नये अशी प्रेक्षकांची इच्छा असते, आणि त्यांनी चोरीसुद्धा आवडायला लागते. बस हेच चालू आहे सध्याच्या आयुष्यात. लोकांचं असं झाले. माऊली सांगतात, तुमच्या पाठीमागे कोण काय म्हणतो याने काही फरक पडत नाही. समोराने तोंड उघडत नाही, इतकेच पुरेसे असते. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिकट नाही, आणि मौनासारखं उत्तम साधनही नाही. भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा किस्सा दुनियेतील माणसं दाखवत असतो. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधी साथ देत नाही. साथ देतात ते फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. स्वभाव हा कोकणाच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे, जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव तो झोपडीत सुद्धा देत असतो. श्रीमंती ही वाऱ्यांवर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, चारित्र्य आणि माणुसकी. म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा. तीच आपली खरी संपत्ती आहे. या जगात कोणीही आपला मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टिकोन आणि आपली नाती यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू असतात. विचार हे भांडवल, उद्योग हे मार्ग, तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे. मनातले वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं. मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्या माणसाला छोटा समजत नाही.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्ताचं जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. माणसांच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. मात्र त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होऊन जात असतो. तुम्हाला लाईफमध्ये नक्की काय करायचं ते ठरवा. आधी फक्त बाकीचे ते करत आहेत म्हणून त्यामागे धावू नका. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. जे काही करत असाल त्यात प्रामाणिक राहा. स्वतःशी तेव्हा कुठे तुम्ही एक पाऊल जवळ जाल आपल्या स्वप्नांच्या. कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढत असते. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जब्बर संघर्ष असतो, पण एकदा उपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवत असते. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे हीच आपली संस्कृती. चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा असते. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसालाच मारू शकते. विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. जीवन जगणं सोपं नाही, संघर्षाशिवाय काही महान नाही. जोपर्यंत पडत नाहीत घनाचे घाव तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाहीत. कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर आज गर्दी आहे. पाप विचारात आहेत, शरीरात नाही. गंगा शरीर शुद्ध करते, आपले विचार नाही. आयुष्य नेहमी प्रामाणिकपणा किंवा चांगुलपणा पाहून निकाल देत नाही, ते फक्त परिस्थिती देते. त्या परिस्थितीत तुम्ही तक्रार करता की शिकता, हार मानता की उभे राहता, हाच फरक तुमचं आयुष्य ठरवत असतो. यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्याची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभे राहू नका. मान सन्मान त्यांचा जे आपल्याला बरोबरीने घेऊन सोबत चालतील. वाईट वेळ सगळ्यांचीच येते, फक्त आपल्यामुळे कोणावरही वाईट वेळ येऊ देऊ नका. माणसाचा स्वभाव नेहमी प्रामाणिक असावा, कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवणी स्वभावानेच होत असते. तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कुठेतरी कमी पडतेच, कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात, लक्षात ठेवा, आपण कोण आहोत. कोणाशीही कोणत्याही कारणास्तव तडजोड करू नका. तू सर्वशक्तिमान देवाचं मूल आहेस, ते सत्य तू जग. सगळं होईल ठीक. जे काही चालू आहे तुमच्या लाईफमध्ये ते कधीतरी संपणार आहे. ज्याचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेशन्स ठेवा. जे होईल असतंच ते होतंच. आपल्या हातात आहे तेवढे आपण प्रयत्न करायचे, बाकी जास्त विचार नाही करायचा. नेहमी लक्षात असू द्या, सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखू देत नाही. तो सोडता आला की झालं, तो लगेच सापडता येणार नाही. पण कठीणही नाही, प्रयत्न करायला काय हरकत आहे. लक्षात ठेवा, एकदा का जर नात्यात क्लिष्टता निर्माण झाली की ते कधीच जुळत नसतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातून कायमच उतरत असतात. एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतर वेळी जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणारा असतो. निर्णय घेताना किंवा एखादी कृती करताना मन आणि बुद्धी यांच्यात झगडा सुरू असल्याचे मनाचेच ऐकावे. नेहमी लक्षात असू द्या, जशास तसे वागा. माऊली सांगतात, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आपल्या बोलण्यात चालण्यात इतकेही रुबाब दाखवू नका की तुम्ही घरच्यांना परके वाटाल. जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य असेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही. माऊली सांगतात, जगणं खूप सोपं आहे. श्रेष्ठता जन्माने मिळत नाही, ती आपल्यामध्ये असलेल्या गुणांवर मिळत असते किंवा मिळवावी लागत असते. मन आणि मेंदूच्या दंतवात नेहमीच तुम्ही मनाचंच ऐका. माऊली सांगतात, जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाहीत, पण ते तेव्हा दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिटकाला की त्याचं सर्टिफिकेट होत असतं. नेहमी लक्षात असू द्या, मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लगेच लागतात. माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही. त्यामुळे ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोडच असतं. लक्षात असू द्या. माऊली सांगतात, जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा.
व कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला अधिक महत्त्व असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर असे सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. जुना इतिहास घोकण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करणेच गरजेचे आहे. आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. तुमचा आजचा संघर्ष उद्या तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे तुमचे विचार बदला, म्हणजे तुमचं आयुष्यही नक्कीच बदलेल. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं तरी घडतच असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. लाईफ तुमची आहे. संघर्षही तुम्हालाच करायचा आहे. बाकीची फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे. कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचंच असतं. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही ताराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजेच माणुसकी आहे. उगवणाऱ्या सूर्याने आणि पळणाऱ्या घोड्याचे हे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर असावी लागते. तुम्ही आत्तापर्यंत जसे होतात त्यासाठी तुमचा भूतकाळ जबाबदार होता, पण तुम्ही यापुढे जे बनाल त्यासाठी सर्वस्वी तुम्ही जबाबदारच आहात. नेहमी लक्षात असू द्या. देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवानच ठरत असतो. माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचा प्रकाशाने झळकायचे असेल तर स्वतःचे तेज निर्माण करता आले पाहिजे. मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नसते. जगातील बहुतेक सज्जनांच्या वाटेला दुःख का येतं? कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून. नेहमी लक्षात असू द्या. चिक्कूची बी फळात राहूनही फळ पक्व झालं की त्यातून अलगदपणे बाहेर पडतो, अगदी स्वच्छपणे. आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते की फळ पिकलं तरी रसातून ती अलगद होत नसते. परिणामी तिला लोक पण पूर्ण चोखल्याशिवाय फेकत नाहीत. म्हणून चिक्कूच्या बियासारखं वागावं. सगळ्या मोहजाळात राहूनही योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं. कोळीसारखी मायारूपी रसात गुरफटून राहाल तर मात्र लोक पिळून चोथा करून फेकल्याशिवाय राहणार नाहीत. विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करतात, म्हणून ते विजेते ठरत असतात. कोणाच्या सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर स्वतः उन्हात उभे राहावे लागत असते. आनंद कधीही कोठेही विकत घेता येत नाही, तो तुमच्या निष्पाप स्वच्छ वागण्यातूनच मिळत असतो. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, तर सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व असते. स्वामी माऊली सांगतात, आपल्या सर्वांना समस्या आहेत, कारण आपल्या वर्षे सर्वांची एक कथा आहे आणि तुम्ही स्वतःवर कितीही काम केले असले तरीही आपण सर्वजण कधी ना कधी मागे पडत असतो. त्यामुळे तुमच्यासाठी सोपे व्हा. वाढ एक नृत्य आहे, लाईट स्विच नाही. माऊली सांगतात, आयुष्यात चुका फार कमी करा, नाहीतर ज्याची नाही ते त्याला तुमचं माफ करायला टाकून द्या. पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नसतं. श्वास व विश्वास दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला देखील ती शक्य बनवून देत असतात. कोणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात बघू नका, कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करत असतो. माऊली सांगतात, एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली, कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाहीत. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. अंदाज पाण्याचा असो किंवा माणसांचा, एकदा का चुकला की बुडणं निश्चितच असतं. श्रीमंती अंगावर झळकते, सौंदर्य डोळ्यात भुलवते, पण स्वभाव मन जिंकतो, प्रेम नाते टिकवतो आणि हेच खरं सुख असतं. माऊली सांगतात, जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्या मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत असतं. धैर्यपूर्ण आणि समजदारी. माऊली सांगतात, काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठीच हे येत असतात. उशिरा का होईना पण आयुष्यात यशस्वी व्हा, कारण अनेक वर्षांनी सुद्धा लोक तुमची
खुशहाली नव्हे तर अवकात विचारत असतात. नेहमी लक्षात असू द्या, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. स्वामी माऊली सांगतात, कचऱ्यात फेकलेली भाकरी हेच सांगते, पोट भरलं की माणूस आपली लायकी विसरत असतो. समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. सुविचार हे भांडवल, उद्योग हे मार्ग, तर कठीण परिश्रम हे उत्तर असतं. नेहमी लक्षात असू द्या, माऊली सांगत असतात, आपली वेळ खराब असली की तुमचं भविष्य घडवेल, पण तुमची काढून तुम्ही स्वतः. जगात वाईट गोष्टींचा उपचार आहे, परंतु वाईट दृष्टिकोनाचा कोणताच उपचार नसतो. आयुष्य आनंदाने जगा, कारण रोज संध्याकाळी फक्त सूर्यच मावळत नाही, तुमचे अनमोल आयुष्यही मावळत असते. हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसांच्या सुखात वाढ होत नाही, तर माणसाला मीपणात वाढ होते आणि हा मीपणा माणसातील मानवता, माणुसकी संपत असतो. नेहमी लक्षात असू द्या, स्वामी माऊली सांगतात, जगातील सुंदर रोपटे हे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात हे रुजवावे लागत असते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः हे उन्हात उभे राहावेच लागत असते. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश